नर्मदे हर। नर्मदे हर। ये 400 साल पहले की मूर्ति है बाबा जी वो सरदार सरोवर डैम बनाया हुआ है, वहाँ से हटाया हुआ। इस टाइम में महाराष्ट्र का कोई संत था जी इसने स्थापन की मूर्ति। जी। ग्राम का नाम? ये गांव चिचड़िया नई बसात बोला जाता है। जी जी। हे मी चिचडिया या गावात आलेलो आहे। इथून नर्मदा मैयाचा तट लांब पडतो आणि डॅम झाल्यामुळे गाव उठलं आणि गावातून सगळे मूर्ती किंवा सगळं देवस्थान गावासहित सगळे वर आलेले आहे तिकडे। इकडे परिक्रमा मार्गामध्येच हे गाव चिचडिया लागतं आणि इथे मूर्ती स्थापन केलेली आहे आणि गावकरी भेटले इथे आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे हे 400 वर्षापुराणी एका संतांनी महाराष्ट्रातल्या केलं आहे। आणि मला ते समजलं की अरे म्हटलं, बघितल्यानंतरच मला कळालं की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली मूर्ती आहे। साधारण 3.5-4 फुटाची मूर्ती आहे। खूप समर्थांनी सगळीकडे जशी वीर मारुतीची स्थापना केलेली आहे तशीच पूर्ण आहे। चाफळची मूर्ती तशीच आहे। कुठेही जा तुम्ही समर्थांनी अशाच पद्धतीच्या सगळीकडे मूर्ती स्थापन केलेल्या आहेत। ही चिचडिया गावामधील उत्तर तटावरील गुजरातमध्ये आता शूलपाणीचं जंगल पुढे शूलपाणीचा थोडासा भाग इथे लागेल। आता सरदार डॅमच्या आम्ही थोडेसे पुढे आलेलो आहोत। आज गरुडेश्वर सोडून साधारण 15-20 किलोमीटर पुढे आलो होतो आम्ही, 15-1 किलोमीटर। तिथं चिचडिया नावाचं गाव लागलं आणि या ठिकाणी समर्थांनी स्थापन केलेल्या हनुमंताचं दर्शन झालं आणि गाववाल्यांकडूनही कळालं की हे एका संतांनी महाराष्ट्रातल्या स्थापन केलेलं आहे। एक संत म्हणजे कोणते तर समर्थ, अजून दुसरे कोणते संत असू शकतात। जय जय रघुवीर समर्थ। नर्मदे हर, नर्मदे हर। महारुद्र हनुमान की जय। आणि या चिचडिया गावामध्ये म्हणजे श्री मारुतीरायांच्या मंदिराच्या जवळच रुद्रेश्वर महादेव आहेत। हे प्रस्थापित झालेलं गाव आहे, कारण डॅम झाल्यामुळे सगळं मूर्तीसहित भगवंताची रुद्रेश्वरांची पिंड वगैरे इकडे यांनी नवीन मंदिराची स्थापना केलेली आहे। हे रुद्रेश्वर महादेव। नमः पार्वतीपते हर हर महादेव शंभो हर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।